नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 305वा. प्रकरण चाललंय 56वे. बिनती कौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 1 ते 3. प्रथम आपण अंगपरिचय ऐकून घेऊयात. या प्रकरणामध्ये कबीरांनी भगवंतांबद्दल विनयभाव व्यक्त केलेला आहे. भगवंत सर्व गुणांनी युक्त असून तो दुर्गुणांचा नाश करण्यास समर्थ आहे. प्रभूचे गुण अनंत आहेत, त्यांचं वर्णनही करता येत नाहीये. मनुष्य संसारामध्ये गुंतून जातो आणि आपलं अमूल्य आयुष्य व्यर्थ फुकट घालवतो. प्रभूचं स्मरण करतच नाही. अखेरीस त्याच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. सांसारिक कल्याण करण्यास भगवंत सर्व समर्थ आहे. त्यासाठी भगवंताबद्दल अनुरागच हवा. भगवंतांबद्दल प्रेम जर नसेल तर कितीही धार्मिक कार्य करा, कितीही तीर्थयात्रा करा, त्याचा काहीही उपयोग होत नाही. आपलं मन आराध्याशी एकरूप करणं हेच साधकाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे, असंच या प्रकरणात कबीरांनी सांगितलेलं आहे. तर प्रथम आपण दोहा पहिला ऐकूयात. कबीर साए तो मिलहेंगे, पूछेंगे कुशला, आदि अंत के कहूंगा, उरंतर के बाद. कबीर साए तो मिलहेंगे, पूछेंगे कुशला, आदि अंत के कहूंगा, उरंतर के बाद. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. कुशलात, कुशलात म्हणजे कुशल. अंतर, अंतर म्हणजे हृदय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की जेव्हा भगवंत भेटतील आणि कुशल विचारतील, त्यावेळी मी त्यांना अथपासून इथीपर्यंत सगळ्या गोष्टी सांगेन. कबीर भगवंतांना सर्व भावे शरण गेलेले आहेत. त्यांची खात्री आहे की भगवंत आई बापाप्रमाणे मानवाच्या कल्याणाची चिंता करतात. आई वडील भेटल्यावर मूल आपल्या मनातील सर्व गोष्टी त्याला सांगतं. त्याचप्रमाणे परमपित्याला कबीर सर्व काही सांगू इच्छित आहेत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. प्रभू मजसे भेटतील ते, कुशल विचारतील, सर्व काही सांगेन त्यासे, गोष्टी हृदयातील. प्रभू मजसे भेटतील ते, कुशल विचारतील, सर्व काही सांगेन त्यासे, गोष्टी हृदयातील. दुसरा दोहा ऐकूयात. कबीर भूल बिगाडिया, तू ना करी मैला चित, साहिब गरवा लोडिये, नफर बिगाड़े नित. कबीर भूल बिगाड़िया, तू ना करी मैला चित, साहिब गरवा लोडिये, नफर बिगाड़े नित. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. गरवा, गरवा म्हणजे गर्व. लौडियो, लौडियो म्हणजे स्थापन करणं. नफर, नफर म्हणजे दास. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की भगवंताला विसरल्यामुळे सर्व स्थिती बिघडलेली आहे. तरी तू आपलं चित्त मलिन करू नकोस. भगवंताला मोठ्या गर्वाने हृदयामध्ये स्थापन कर. द्वेषच सर्व काम बिघडवून टाकतो. भक्ती आणि आंतरिक शुद्धता सांगणारा हा सुंदर दोहा आहे. अनंत विकारांमुळे मनुष्य आपलं अकल्याण करून घेत असतो. तेव्हा जे काही दुःख भोगावं लागतं ना, त्यासाठी आपणच जबाबदार असतो. अर्थातच आपल्या मनातील विकार दूर केले तर आपलं कल्याणच होईल. तेव्हा मनुष्याने
आपल्या मनातील द्वेष, घृणा, तिरस्कार इत्यादी अवगुणांचा त्याग करणं आवश्यक आहे आणि त्याशिवाय भगवंत भेटणारच नाही. तर आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. विसराने बिघडवले सारे, मलिन करू नको चित्त. द्वेषादी अवगुण टाकुनी, स्थापी मनी भगवंत. विसराने बिघडवले सारे, मलिन करू नको चित्त. द्वेषादी अवगुण टाकुनी, स्थापी मनी भगवंत. तिसरा दोहा ऐकूयात. करता केरे बहुत गुण, अवगुण कोई नाही. जे दिल खोजो आपणा, सब अवगुण मुझ माही. करता केरे बहुत गुण, अवगुण कोई नाही. जे दिल खोजो आपणा, सब अवगुण मुझ माही. अर्थ ऐकूयात. त्या सर्व कर्त्या भगवंतांचे गुण तर अगणितच आहेत. त्यांच्यामध्ये कोणताही अवगुण नाहीये. जेव्हा मी माझ्या हृदयात डोकावून पाहिलं तेव्हा सर्व अवगुण मला माझ्यातच दिसून आले. द्वेष, क्रोधादी असंख्य विकार आपल्या मनातच असतात. डोळ्यांवर सारा आला तर समोरील वस्तूही नीट दिसत नाही. आपल्या डोळ्यातील साराच जेव्हा दूर आपण करू तेव्हा आपल्याला समोरील वस्तू नीट दिसते. तसंच आपल्या मनातच काम, क्रोधादी अनंत विकारांचा पडदा असल्यामुळे आपल्याला भगवंत दिसतच नाही. भगवंतांची भेट होण्यासाठी आपल्या मनातील अवगुणच दूर केले पाहिजेत. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी आणि या साखी बरोबरच आजचा आपण भाग इथे संपवणार आहोत. भगवंताचे गुण अनंत, काही नाही अवगुण. शोध घेतला आपुल्या हृदये, माझ्यामध्ये अवगुण. भगवंताचे गुण अनंत, काही नाही अवगुण. शोध घेतला आपुल्या हृदये, माझ्यामध्ये अवगुण.